मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण 36 साईजमध्ये 4 टक्स ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे मी तुम्हाला आज शिकवणार आहे। पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं प्रिन्सेस कट ब्लाउज 36 साईजसाठी कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि 36 साईजसाठी 3 पीस प्रिन्सेस ब्लाउज सुद्धा मी तुम्हाला शिकवलेला आहे। आज आपण 4 टक्स ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे डायरेक्ट कापडावरती आज आपण कटिंग करणार आहोत। पहा, हे अस्तर घेतलेलं आहे बघा, ही बंद बाजू आहे बघा, हे अशा पद्धतीने घेतलेलं आहे आम्ही अस्तर। ही बंद बाजू आहे, मी माझ्या बाजूला घेतलेली आहे। खालच्या बाजूला काय करा तुम्ही, सरळ नसतं कपडा बघा, अशा पद्धतीने एक लाईन मारून घ्या। खालच्या बाजूला कपडा सरळ नसतो, तो आपल्याला अशा पद्धतीने हा सरळ करून घ्यावा लागतो। आता इथे आपल्याला मापे टाकायचे आहेत। सर्वात आधी आपल्याला काय करायचं, पाठीमागची उंची किती आहे ब्लाउजवरूनच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी शिकवलेलं आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जेवढी तुमची असेल, तुमचा एकच मापाचा ब्लाउज पण तुम्हाला प्रत्येक ब्लाउज वेगवेगळा शिलाई करता आला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला आपण कटिंग बघूया। हे पहा, अशा पद्धतीने उंची मोजून घेत जा, जेवढी असेल 13.5 आहे तर इथे आपल्याला 14.5 टाकायचे आहे, किंवा जी तुमची उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच फक्त मिळवत जा। आता इथे 13.5 आहे तर 14.5 वरती मी मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने इथून वरच्या बाजूला 14.5 घेते। तुमची 13.5 असू द्यात, कोणाची 12.5 असते, कोणाची 13.5 असते, कोणाची 14.5 असते, त्यांनी त्यामध्ये फक्त 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं, एक सरळ लाईन ओढून घेते। सर्वात आधी आपण पाठीचा भाग कट करून घेऊया। हे पहा, पूर्ण शोल्डर तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे, शोल्डर कशा पद्धतीने आपल्याला मोजावं लागतं, तर ह्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे। आणखी नवीन भरपूर जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी खास। हे पहा, अशा पद्धतीने हा ब्लाऊज ठेवा, जशा पद्धतीने आपण घालतो ना त्या पद्धतीने गोल आकारामध्ये हा ब्लाऊज ठेवा आपला। फक्त शोल्डर व्यवस्थित हे वरच्या बाजूचं अशा पद्धतीने ठेवा। आता हे पहा, इथे बाही जॉईंट आहे, इथे सुद्धा बाही जॉईंट आहे। आता इथून आपल्याला हे पूर्ण शोल्डर मधलं अंतर हे पहा 11 भरलेलं आहे, म्हणजे 11च्या निम्मे तुमचं किती सुद्धा भरू द्यात। हे पहा, हे टोक 11 वरती ठेवा, कोणाचं 11:15 भरतं, कोणाचं 7:30 10:30 सुद्धा तिथे भरतं। हे टोक त्याच्यावरती ठेवा, जेवढं भरेल त्याच्यावरती। हे पहा, इथे 11 वरती मी टोक ठेवते, किती भरलेलं आहे 5.5 निम्मे 5.5। बंद बाजूपासून या बाजूला मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, इकडच्या बाजूला 5.5 घेते। गळा रुंदी तुमची 2 ठेवत असतं, कोण कोण 2 ठेवत असतं, कोण कोण 2.25 ठेवतात। आता मी इथे प्रत्येक मापासाठी 2.5 ठेवत असते। हे पहा, 2.5 ठेवलेली आहे गळा रुंदी। आता हे पूर्ण किती आपलं 5.5 आहे, तेच खालच्या बाजूला मुंड्याचं मार्किंग मी 5.5 वरती करून घेते। हे पहा, इथे मार्किंग करून घेतलं, इकडच्या बाजूने मी 5.5 घेते, म्हणजे जेणेकरून लाईन माझी सरळ येईल। हे पहा, इथून मुंड्याचं मार्किंग मी 5.5 वरती घेतलेलं आहे। एक सरळ लाईन मारून घेते, तिथं आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, हे झालं। आता इथे आपला पाठीचा गळा किती तो बघूया, जो तुमचा असेल तो तिथे टाकायचा आहे तुमच्या मापाच्या ब्लाऊजचा। हे पहा, इथे 4 तयार आहे तर 1 इंच वाढून म्हणजे आपल्याला 5 टाकायचं आहे। हे पहा, इथून 5 घ्यायचा आहे गळा, जो तुमचा असेल तो। तुम्हाला थोडासा मोठा हवा असेल तर मोठा घ्या, वरती घ्या, डीप हवा असेल तर डीप घ्या, त्यांनी त्या पद्धतीने घ्यायचं आहे। हे पहा, मी आता इथे 5 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने 2.5 गळा रुंदी घेते। हे पहा, इथे सुद्धा 2.5 गळा रुंदी घेते। अशा पद्धतीने एक बॉक्स करून घेते मी इथे। आता इथे काय करूया, आपण छातीचं मार्किंग करून घेऊया आज सर्वात आधी, नंतर मी तुम्हाला गळा किती घ्यायचा आहे ते सुद्धा सांगते। हे पहा, ब्लाऊज अशा पद्धतीने उलटा करून घ्या, हुकाच्या बाजूने आपल्याला छाती मोजावी लागते। हे पहा, अशा पद्धतीने घडी मोजता आली पाहिजे छातीची आपल्याला एका बाजूची, अशा पद्धतीने। हे पहा, इथे टेप ठेवा, अशा पद्धतीने इथे मोजून घ्या। हे पहा, इथे पहिली टिप आहे बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे। आपलाच मापाचा ब्लाऊज साईज कोणती सुद्धा असू द्या, 36 साईज म्हणलं तरी असू द्या, तुमची कोणती सुद्धा साईज असू द्यात, तुम्ही काय करत जा, अशाच पद्धतीने छाती 4 टक्स शिलाई करता आला पाहिजे। प्रिन्सेस मध्ये सुद्धा तुम्हाला शिलाई करता आला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे। हे पहा, इथे असं टोक ठेवा। हे पहा, हे 9 भरलेलं आहे अशा पद्धतीने, ही पहिली टिप 9 भरलेला आहे, म्हणजे हा पूर्ण आपला ब्लाऊज 36 साईजचा आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला 9 टाकायचं आहे आणि पुढच्या बाजूला 2 इंच वाढून घ्यायचं आहे। हे पहा, ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 9 घेते मी। हे पहा, इथे आणि 2 इंच माझं शिलाई मार्जिन राहणार आहे पुढच्या बाजूला। हे पहा, आता मी काय करते, हे पहा, अशीच लाईन मारून घेते। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, कंबर मोजायची काहीही गरज नसते, नाही मोजली तरी सुद्धा चालते, ते बरोबर होऊन जातं। आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती देतो। हे पहा, अशा पद्धतीने इथे मार्किंग, इथून इकडच्या बाजूला मी 1.5 इंच घेतलं। आता इथे आपल्याला हे पहा, हे मोजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, ह्याचं आपल्याला मध्य करायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा,
आलं लक्षात? हे पहा, हे मोजून घेतलं, त्याचं आपल्याला अशा पद्धतीने मध्य इथे मार्किंग करून घेतलं बघा मी. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार हे पहा पाठीमागचे द्यायचा आहे अशा पद्धतीने. हे झालं. आता इथं आपल्याला पाठीचा टक्स तुमचा जो असेल तो तुम्ही इथे देऊ शकता, मार्किंग करू शकता. हे पहा, मी असा 4 घेते आणि उभा सुद्धा 4 घेते. हे पहा अशा पद्धतीने. आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने एक त्रिकोण करून घ्या. जी तुम्ही टक्स देता ना त्या पद्धतीने इथे दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि गळा रुंदी तुम्ही 2 ठेवत असाल, कोण 2.25 ठेवतं, त्यांनी त्या पद्धतीने ठेवायची आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त शोल्डर मोजून घ्या तुमचं पूर्ण आणि नंतरच मग टाकू शकता तुम्ही. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. कोणत्या सुद्धा तुम्हाला जो आवडतो ना गळा, त्या गळ्याचा आकार इथे तुम्ही देऊ शकता. आता गोल गळ्याचा आकार द्यायचा असेल तर हे पहा, इथून काय करत जा, इथून इकडच्या बाजूला 1 इंच घेत जा. हे पहा अशा पद्धतीने आकार देत जा तुम्ही. गोल गळ्याचा द्यायचा असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने देत जा. हे पहा अशा पद्धतीने. आणि डिझाईनचा थोडासा नॉर्मल तुम्हाला कोणत्याही गळ्याचा आकार द्यायचा असेल तर तुम्ही इथे काय करत जा, 1 इंच घेत जा. मी प्रत्येक वेळेस सुद्धा सांगत असते, इथून वरून इथे आतल्या बाजूला 1 इंच घेत जा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपण गळ्याचा आकार देऊया, थोडासा डीप हवा असेल तर डीप सुद्धा घेऊ शकता तुम्ही. अर्धा इंच किंवा 1 इंच इथे वाढून घ्या खालच्या बाजूला, आणि आकार देताना थोडंसं इकडच्या बाजूला अर्धा इंच तरी वाढून घ्या अशा पद्धतीने. आता इथे एक आपण आकार देऊया. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत घ्या आणि परत अशा पद्धतीने. इथे कोणत्याही गळ्याचा आकार आपण देऊ शकतो. अर्धा इंच बाहेर घेतले तरी चालेल. हे पहा राईट आपलं हे अर्धा इंच भरलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने कोणत्याही तुम्हाला जो गळ्याचा आकार तुम्हाला आवडतो त्या पद्धतीने थोडंसं बाहेर आला ना, गळ्याचा आकार सुद्धा दिसायला खूप व्यवस्थित दिसतो. थोडासा डीप हवा असेल तर थोडंसं टोक खाली घ्या अशा पद्धतीने. तुम्हाला जो आवडतो ना त्या गळ्याचा आकार इथे तुम्ही देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने कोणत्याही गळ्याचा आकार द्या. हे झालं. आता हे व्यवस्थित आपण कट करून घेऊया. गोल न घेता आपण हा आकार तुम्हाला शिलाई करून दाखवते ह्या व्हिडिओमध्ये. हे पहा अशा पद्धतीने इथून कट करा. हे पहा थोडंसं वेगळं तुम्हाला हा आकार शिलाई करून दाखवते मी. हे पहा अशा पद्धतीने आपण हा कट करून घेतला. हे पहा अशा पद्धतीने हा आकार सुद्धा होतो, बघू शकता तुम्ही. हे पहा थोडंसं शिलाई करून काय होतं, इकडच्या बाजूला जाणार, थोडासा इकडच्या बाजूला जाणार, मग तो बरोबर होऊन जातो बघा. हे पहा अशा पद्धतीने. हे टोक येऊ द्यात, टोक आलं म्हणजे मग दिसायला पण छान दिसतं. आपण त्याच्यावरती लेस सुद्धा लावू शकतो. तर इथे आपल्याला पुढची बाजू काढायची आहे. हे पहा अशा पद्धतीने मी ठेवून घेते. हा आपण पाठीमागचा भाग कट केलेला आहे. इथे आहे असंच हे ठेवायचं आहे. हे पहा खूप सोपं आहे, तुमच्या नक्की लक्षात बस. आहे असंच हे ठेवायचं आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आहे असंच हे मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा इथे गळा रुंदी खालच्या बाजूला डार्क करते म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते समजायला सोपं जाईल. हे पहा अशा पद्धतीने. आता हे मी बाजूला काढून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सर्वात मार्किंग करून घ्या. 5.5 आहे ते इथे मार्किंग करून घ्या. सरळ लाईन ओढून घ्या. आता आपण पुढच्या बाजूचा आकार देऊया. आधी सर्वात आधी 1 इंचावरती देतो. हे पहा अशा पद्धतीने घ्या. आता कट करताना हा आकार घेऊ नका, हा आतल्या बाजूचा घ्या. गळा रुंदी 2.5 आहे तीच आपली ठेवायची आहे आपल्याला. आता पुढचा गळा तुम्ही नेहमी मोजून घेत जा. आता इथे पुढचा गळा टाकायचा आहे, जो असेल तो 5 असू द्या, 5.5 असू द्या, तुमचा 5.25 सुद्धा असतो कोणाकोणाचा. त्यांनी ह्या पद्धतीने अशा पद्धतीने हा ब्लाऊज ठेवा. हे पहा शोल्डर आहे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर व्यवस्थित ठेवा हा ब्लाऊज. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा. अशा पद्धतीने समोर किंवा एक पट्टीचं मार्किंग केलं तरी चालेल. अशा पद्धतीने समोर बघा. हे पहा इथे 6 गळा आहे, तोच आपल्याला इथे आहे तेवढाच टाका, त्यामध्ये वाढ करायची नाहीये, तो बरोबर होऊन जातो. आहे तेवढाच इथे 6 आहे बघा. हे पहा वरून मी 6 घेते खालच्या बाजूला. हे पहा इथं मार्किंग करून घ्या 6चं. इकडच्या बाजूला 2.5 इंच घेते मी. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा तुम्हाला हवा त्या गळ्याचा आकार इथे देऊ शकता बरं का. पाहिजे त्या गळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता. आता फक्त आकार द्या कोणत्याही गळ्याचा. आता इथे मी गोलच ठेवणार आहे. हे पहा इथून आतल्या बाजूला 1 इंच घेते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा म्हणजे तो आकार सुद्धा व्यवस्थित येतो बघा गळ्याचा. आपण हा 4 टक्स ब्लाऊज कटिंग करतोय
आता खालच्या बाजूला क्रॉसपट्टीचं सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. इकडच्या बाजूला थोडीशी जागा ठेवत जा बरं का. ते थोडंसं शिलाईमध्ये दाबलं ना आपला टक्स तर आपल्याला इकडच्या बाजूला कमी पडतं. त्या अंदाजानुसारच हा भाग आपल्याला पाठीचा ठेवून मार्किंग करावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, हे पहा सर्वात आधी तयार किती आहे ते आपल्याला टाकायचं आणि फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मी तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट करताना. त्याच पद्धतीने इथे आपल्याला क्रॉसपट्टी आणि मी ठेवायचं कशा पद्धतीने ते सुद्धा मी तुम्हाला सांगत असते. हे पहा ही आपली तयार पट्टी आहे. हे पहा किती आहे, इथून इथपर्यंतची तयार 2.5 आहे तयार. इकडच्या बाजूची किती आहे, हे पहा हे 3 आहे. म्हणजे ही इथे तुमच्या ब्लाऊजची तुम्ही मोजून घेतली तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. कोणाकोणाची 2 आणि 3 सुद्धा तयार असते, त्यांनी त्या पद्धतीने टाकायचे आहे. हे पहा इथे आणि अर्धा इंच खालच्या बाजूला वाढवून घ्या. हे पहा इथे मी टाकणार आहे 2.5 आणि माझी तयार किती आहे, इकडच्या बाजूची 3, तेच मी टाकलेलं आहे 2.5 आणि 3. आता इकडं 2.5 वरती मार्किंग करून घेते, इथे सुद्धा 2.5 वरती, इथे सुद्धा 2.5 वरती, इथपर्यंत घेतलं. इकडच्या बाजूने काय करा तुम्ही 2 इंच घ्या इथून आणि इथून वरती आपल्याला आकार द्या. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला वरती थोडासा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला खालच्या बाजूला अर्धा इंच फक्त वाढून घ्यायचं आहे. हे पहा इथे खालच्या बाजूला अर्धा इंच फक्त नॉर्मल वाढून घ्यायचं आहे आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. फक्त आपल्याला ते शिलाईसाठी लागतं, हे अर्धा इंच फक्त वाढवायचं आहे. कारण क्रॉसपट्टी आपण शिलाई नसती माझ्या क्रॉसपट्टीला खालच्या बाजूला, ते तुम्हाला सुद्धा माहीत झालेलं आहे. ठेवताना पण मी कशा पद्धतीने ठेवत असते, गेल्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा मी सांगितलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीची मी क्रॉसपट्टी ठेवत असते. माझ्या खालच्या बाजूला शिलाई नसते बघा. हे पहा अशा पद्धतीची असते क्रॉसपट्टी. खालच्या बाजूला अजिबात शिलाई नाहीये बघा याला अजिबात. हे पहा डबलची अशा पद्धतीने काढत असते. हे झालं मार्किंग. आता टक्स पॉईंट बघायचा आहे आपल्याला किती घ्यायचं आहे. हे पहा हे शोल्डर मोजून घ्या किती आहे, त्याचा मध्य टाकायचा असतो. हे पहा हे शोल्डर किती आहे, 3 तयार आहेत. हे पहा हे टोक 3 वरती ठेवा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, मार्किंग करून घ्या मध्यावरती. हे पहा इथे जेवढा येईल तुमचा 1.5 येतो बघा मध्य. हे पहा अशा पद्धतीने मध्यवर्ती मार्किंग करून घ्या इथे. आता हे अंतर किती आहे, 4 भरलेलं आहे. 4 भरलेलं आहे, तेच खालच्या बाजूला 4 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. त्याच्यावरतीच एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्या मार्किंग वरती मध्य आहे ना तिथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने. आता वरून आपण टक्स पॉईंट टाकायचा आहे. वरून गेल्या वेळेस सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज असला तुमचा तरी तुम्ही त्या पद्धतीने टाकायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मोजायचा कशा पद्धतीने. हा कटोरी ब्लाऊज असला तरी अशा पद्धतीने हे पहा मोजून घ्या. आपला परफेक्ट मापाचा ब्लाऊज असतो तो. व्यवस्थित असा ब्लाऊज ठेवा. हे पहा हे आता पूर्ण पकडायचं आहे. वरचं शोल्डरच्या वरचं शिलाईच्या वरचं हे आपल्याला अजून शिलाई करायचं आहे. ते पकडून धरून चाला. हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग आहे बघा. उभा आपण टक्स 2.5 वरती देतो कटोरी ब्लाऊजचा. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्या. हे पहा बरोबर हे 9.5 आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे वरचा अर्धा सुद्धा पकडलेला आहे मी. हे पहा हे बरोबर हे ते मार्किंग आहे बघा. उभा आलेला आहे. हे पहा 9.5 आलेला आहे. बरोबर हे 9.5. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे उभा सुद्धा आपल्याला वरून 9.5 घ्यायचा आहे. आपल्याला शिलाई करून तर 9 बरोबर तयार होतो बघा. हे पहा इथून मी 9.5 घेतलेला आहे खालच्या बाजूला. हे पहा इथून वरून 9.5 खालच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेते. आता इथे वरून आपण 9.5 घेतला. ही लाईन मारून सुद्धा घेतलेली आहे. त्याच्या इकडच्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या बाजूला 1.25 इंच अशा पद्धतीने. म्हणजे तो मध्ये आपला व्यवस्थित खोलगट भाग तयार झाला पाहिजे. त्यामुळे आपलं काय होतं, तो हाच फक्त एक टक्स आहे ना तो मोठा द्यायचा आहे. आपल्याला मोठा द्यायचा आहे. बाकीचे थोडेसे छोटे छोटे द्यायचे आहेत. अर्ध्या इंचापेक्षा कमी ते द्यायचे आहेत. हा फक्त मधला टक्स असतो ना तो फक्त मोठा दिला ना तो व्यवस्थित आपल्याला बसायला बसतो. आता इकडच्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या बाजूला 1.25 इंच अशा पद्धतीने 36 साईजसाठी आहे बघा हा. आता हा त्रिकोण तयार करून घ्या अशा पद्धतीने. हा त्रिकोण तयार करून घ्या. इकडचा पण त्रिकोण तयार करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हा खूप बसायला सुद्धा व्यवस्थित बसतो. त्यासाठी हा मी तुम्हाला टक्स सांगितलेला आहे. शिलाईच्या वेळेस सुद्धा मी सांगणार आहे. हे पहा अशा पद्धतीने हे झालं आपलं. आता इथून इकडे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. हे पहा इथून इकडे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथून इकडच्या बाजूला 2 इंच घ्यायचा. ह्या बाजूला 2. हे पहा अशा पद्धतीने पकडा. परत इकडच्या बाजूला 2 वरती मार्किंग करून घ्या. इथून इकडे पकडा. इथं 2 वरती घ्या. हे पहा 2 इंच घेतलेला आहे मी. पुन्हा एकदा दाखवते. हे पहा असं पद्धतीने पकडा. इथे 2 घ्या. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला 2 घ्या. थोडंसं वरती घ्या अशा पद्धतीने. थोडंसं इथल्या बाजूला 2 घ्या.
आता हा टक्स थोडासा क्रॉस मारायचा असतो, हा मुंड्यातून जातो, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या तिथे, आणि हा असा सरळ द्या अशा पद्धतीने. किंवा तुम्हाला नाही जमलं तर हे पहा अशा पद्धतीने, हा किती भरलेला आहे, 3.5 भरलेला आहे, इकडच्या बाजूचा 3 भरलेला आहे, असं मोजून टाका तुम्ही. मग 2-2 इंच अंतर ठेवलेलं आहे बघा. प्रत्येक टक्समध्ये मी 2-2 इंच अंतर, तो दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतो. कमी घेऊ नका, 2-2 इंचाचं अंतर ठेवा, म्हणजे शिलाई केल्याच्या नंतर तो दिसायला व्यवस्थित दिसतो ह्यासाठी. आता हे आपल्याला व्यवस्थित झालेलं आहे मार्किंग, हे पहा अशा पद्धतीचं हे व्यवस्थित मार्किंग झालं. आता इथे आपल्याला काय करायचं, हे शिलाईमध्ये जातो, हा आपल्याला कट करायचा नसतो, हा टक्स आपण कट करत नाही. आता हे सुद्धा शिलाईमध्ये पकडताना काय करायचं, हे पहा थोडंसं एकदम नॉर्मल 2-2 रेषा, जास्त अर्धा इंचापेक्षा कमी एवढं पकडायचं आहे. हा सुद्धा तेवढाच पकडायचा आहे आपल्याला, आणि हा सुद्धा तेवढाच पकडायचा आहे, जास्त घ्यायचं नाहीये, एकदम नॉर्मल. हे पहा वाटलं तर तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवा त्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने एकदम नॉर्मल घ्यायचं असतात हे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने एकदम नॉर्मल. आता हा काय होतो, शिलाईमध्ये जातो. इकडच्या बाजूला आपल्याला तो वाढवून घ्यायचा आहे. आपण 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये कशा पद्धतीने वाढवून घेतो त्याच पद्धतीमध्ये, फक्त हा 4 टक्स आहे, एवढाच फरक असतो. आता हे 2.5 भरलेलं आहे, पाठीच्या भागाला मग नाही वाढवलं तर कमी पडतं फिटिंगला आपल्याला, तेच फिटिंगच्या इकडच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा इकडच्या बाजूला 2.5 इंच, हे पहा 2.5 इंच. पहा हे आपण पाठीचा भाग ठेवूनच मार्किंग केलेलं आहे. पहा हे असाच हा पाठीचा भाग ठेवून आपण मार्किंग केलं. हे पहा, आणि फिटिंगची लाईन आहे त्याच्या इकडच्या बाजूला मी हे 2.5 इंच घेतलेलं आहे. हे पहा इथे हा टक्स कमी होणार त्यासाठी, तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. हे पहा आता इथे हे सरळ असंच मार्किंग करून घेते. हे पहा पुन्हा एकदा मी सांगते तुम्हाला, हे पहा 2.5 भरलेलं आहे, दोन्ही मिळून माझं इकडचं आणि इकडचं मिळून दोन्ही मिळून माझं 2.5 भरलं. तेच मार्किंग मी ह्या बाजूला कमी पडू नये म्हणून फक्त हे वाढवून घेतलेलं आहे. आता इथं काय करतं, हा टक्स शिलाईमध्ये थोडासा जातो, तर इथे काय करायचं आहे, फक्त आपल्याला नॉर्मल फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, जास्त घेऊ नका, फक्त नॉर्मल अर्धा इंच. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, तुम्ही क्रॉस लाईन मारून घ्या अशा पद्धतीने. हे पहा हे अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित आपलं हे मार्किंग झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. थोडंसं डार्क करते, आणि क्रॉसपट्टीची घडी मी कशा पद्धतीने घालते ना त्याच पद्धतीने तुम्ही घाला, म्हणजे हे बरोबर होतं. गेल्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये त्याच पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं असतं. क्रॉसपट्टी मी सिंगल अशी काढत नाही, हे आतमध्ये अस्तरची अशा पद्धतीने काढते, पण ठेवताना तशा पद्धतीने ती घडी ठेवते, म्हणजे ते बरोबर होऊन जातं आणि ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथूनच सुरुवात करते मी. हे पहा आतल्या बाजूचं हे कट करून घेते मी आधी सुरुवातीला. हे पहा हे आतल्या बाजूचं आधी सुरुवातीला मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने इकडं, नंतर ही बाजू. हे पहा सुरुवातीला कट करून घेते, नंतर आपण खालची क्रॉसपट्टी कट करूया. हे पहा अशा पद्धतीची आता ही खालची क्रॉसपट्टी आपल्याला घ्यायची आहे कट करून. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हे आहे असंच ठेवायचं आहे, फक्त आता इथे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. हे पहा आता इथे कट मारून ठेवा, जेणेकरून दोन्ही बाजूने समान होईल. ह्या हे पहा इथे सुद्धा एक कट मारून ठेवा. हे पहा इथे सुद्धा आलेलं आहे ना आपलं. हे पहा अशा पद्धतीचं एक कट मारून ठेवा ह्या सुद्धा बाजूला. खूप महत्वाचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघत जा, तुम्हाला जेणेकरून समजायला सुद्धा ते सोपं पडलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने कट मारून ठेवा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला मार्किंग करताना ह्या बाजूला व्यवस्थित होईल अशा पद्धतीने. हे झालं आपलं व्यवस्थित. आता बाही कट करूया आपण. हे पहा बाही काढायची आहे. अशा पद्धतीचा अस्तर घेतलेला आहे. पहा आता अशी डबल घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीची ही बंद बाजू आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे जेणेकरून माझ्या 2 बाह्या इथे निघून जातील. हे पहा अशा पद्धतीने. आता सर्वात आधी काय करूया, हे मोजून घेऊया. आपण बाही नेहमी जोडताना शोल्डर जोडून झाल्याच्या नंतरच जोडतो, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे पूर्ण गोल आकार मोजून घ्यायचा आहे आपल्याला. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सुद्धा सांगतात. हे पहा गोल आकारामध्ये घ्यायचं आहे आपल्याला मोजून. हे 9.5 राईट भरत आहे बघा. हे पहा पुन्हा एकदा दाखवते मी. हे पहा राईट आपले 9.5 भरत आहे. तर आता इथे आपल्याला घडी 9.5ची टाकायची आहे. हे पहा इकडच्या बाजूला 9.5 टाकायचे आहे. हे पहा 9.5 वरती मार्किंग करून घेते. इथे सुद्धा मी 9.5 वरती मार्किंग करून घेते.
आता बाहीची उंची टाकायची आहे आपल्याला. जी तुमची उंची असेल ती तुम्ही टाका इथं. फक्त त्यामध्ये अस्तरचे असेल तर 1 घ्या आणि साधे असेल तर 1.5 घ्या. एवढं इथे करायचं आहे आपल्याला. हे पहा इथे 7 आहे. हे पहा अशी उंची टाकते मी. 7 आहे तर 1 इंच वाढून मी 8 टाकते. 8 वरती मार्किंग करून घेते इथे आणि एक लाईन ओढून घेते. अशा पद्धतीने इकडच्या पण बाजूला. ही माझी बंद बाजू आहे बघा. फक्त इकडच्या बाजूला मी घडी टाकली. जेवढी आहे तेवढी मला बाही सुद्धा शिलाईला पुरली पाहिजे आपल्याला. आणि ही उंची टाकलेली आहे बघा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, हे आधी सर्वात आधी मी कट करून घेते, मग आपण बाहीचा आकार देऊया. हे पहा मी हे कट करून घेते असंच हे चौकोन. नंतर आपण बाहीचा आकार देऊया. तुम्हाला मला दाखवायला सुद्धा हे सोपं पडेल. हे पहा अशा पद्धतीने. आता आपण हे पहा अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालेल. ही बंद बाजू आहे एवढं लक्षात ठेवा फक्त. बरोबर चौकोन करून घेतलेला आहे मी. आता खालच्या बाजूला मी दंडघेर टाकून घेते. हे पहा अशा पद्धतीने. जेवढा तुमचा दंडघेर आहे तो इथे. हे पहा ही बंद बाजू आहे ते लक्षात ठेवा. आपण अशी घडी टाकलेली आहे 9.5 आणि अशी उंची ठेवलेली आहे 8 इंच. आता इथे आपल्याला हे पहा ही दंडघेर जो आहे तो ह्या बाजूला टाकून द्या. किती आहे तो, आणि पुढच्या बाजूला 2 इंच वाढून घ्या अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, ही ओपन बाजू आहे बघा. पूर्ण ही ओपन बाजू आहे. हे पहा आता, आणि ही बंद बाजू आहे पूर्ण. हे पहा अशा पद्धतीची. आता वरून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. मी सर्व साईजसाठी ते घेत असते 2.5 आणि इकडच्या बाजूला 1.5 घ्यायचं आहे. इकडून इकडे 1.5 आणि वरून 2.5. हे वरून 2.5 घेतलं आणि हे 1.5 घेतलेलं आहे मी. तिथे व्यवस्थित मुंडा सुद्धा आपला व्यवस्थित येतो, पुढे मागे सुद्धा होत नाही. आता इथे आपल्याला ही बंद बाजू आहे ना, तिकडून काय करायचं 1 इंच घ्यायचं आहे इथे मार्किंग करून. हे पहा अशा पद्धतीचं. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा हे 1 इंच घेतलेलं आहे. ही बंद बाजू आहे. आता वरून आपण हे 2.5 घेतलं, इथून हे 1.5 घेतलेलं आहे. एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. इथून आपल्याला इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा थोडासा इथून उंच घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. इथे हा पाठीमागच्या बाजूचा आकार झाला. आता खालच्या बाजूचा आपल्याला तो पुढच्या बाजूला असतो. एवढं इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता. हे पहा हा बाहीचा आकार आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथून हा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे काय करायचं आहे, तुम्ही पुढच्या बाजूला एक अशा पद्धतीचं मार्किंग करून ठेवा, जेणेकरून ही आपली खालची बाजू आहे ती पुढची बाजू आहे, लक्षात राहतं. आता इथे दोन्ही सुद्धा पदर धरून अशा पद्धतीने हे कट करा. हे पहा अशा पद्धतीने मध्यावरती एक कट मारून ठेवा, जेणेकरून आपल्याला बाही जोडताना मध्यापासून आपण सुरुवात करतो बाही जोडायला. आता हे दोन्ही पण बाजूला काढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता हा खालचा आकार आपल्याला कट करायचा आहे. हे पहा इथून हे कट करून घ्यायचं आहे. इथपर्यंत हे कट करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हा आकार झाला. हे पहा एकदम व्यवस्थित आपला बाहीचा आकार झालेला आहे. हे पहा बघू शकता तुम्ही. हे कटिंग झालेलं आहे. ब्लाउज पीसावरती ठेवून कट करायचं आहे. हे पहा हा ब्लाउज पीस आहे बघा. हे पहा अशा पद्धतीचा. इथे लेस पण खूप थोडी आलेली आहे. हे पहा अशा पद्धतीची. आता हे पुरणार पण नाहीये दोन्ही सुद्धा बाजूंना. मी काढून घेते आणि थोडी थोडी मी जॉईन करेल. मग पुरती नाहीये बघा ही लेस, थोडी थोडीच आहे. मध्यावरती कट करून मला ही जॉईन करावी लागणार आहे. हे पहा खूप छोटीशी आहे. जर अशी लेस असली तर मधून तुम्ही कट करा आणि मध्य मार्किंग करून मग जॉईन करा, बरोबर होऊन जाते बघा. हे पहा हे असा ब्लाउज पीस आहे. हे पहा ही वरची जरा शाईन आहे बघा. ही बाजू वरची आहे आणि ही थोडीशी नाहीये ह्याला. ही खालची बाजू आहे म्हणजे उलट बाजू, आणि ही सुईची बाजू. हे पहा आता घडी करायची म्हणजे हे असे बॉक्स आहेत बघा. अशा पद्धतीचा ब्लाउज पीस आहे. एकसारखंच आहे पूर्ण ते. हे पहा अशा पद्धतीची मी घडी करून घेते डबल. हे पहा अशा पद्धतीची. आता ह्याच्यावरती सर्व आपण कटिंग करून घेऊया. आहे असंच हे ठेवायचं आहे. फक्त क्रॉसपट्टी दाखवणार आहे कशा पद्धतीने ठेवायची आहे. मी प्रत्येक वेळेस सुद्धा सांगत असते तुम्हाला. हे पहा पाठीचा भाग आहे असाच हा ठेवायचा आहे. फक्त थोडंसं जास्तीचं कट करा, जेणेकरून कसं जॉईन करताना आपल्याला सुद्धा ते व्यवस्थित आले पाहिजे. कपडा थोडासा सिल्की आहे बघा. अशा पद्धतीने हे कटिंग थोडंसं जास्त घ्या. अशा पद्धतीने हे पहा. आता इथे काय करा, हा भाग अशा पद्धतीने ठेवा. म्हणजे हे डिझाईन ही एकसारखीच आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवा. फक्त हे चेक करत जा एकसारखं आहे का.
नंतर हा व्यवस्थित ठेवा आणि नंतर हे आपल्याला आहे असंच हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. ब्लाऊज पीस कधी कधी अपुरा असतो बघा, आपल्याला जॉईंट सुद्धा द्यावे लागतात. हा थोडासा अपुरा आहे ब्लाऊज पीस. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने हे 2 भाग झालेले आहेत. आता बाही ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा ह्याच्यावरती, खालचं वरचं जेणेकरून चेक करत जा. हे पहा अशा पद्धती. आता इथे आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे मी ठेवून घेतलेलं आहे. आता आहे अशी बाही आपल्याला कट करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. थोडासा क्रॉस पट्टीला आपल्याला जॉईंट येणार आहे. फिटिंगच्या बाजूला थोडासा कधी कधी आपल्याला द्यावा लागतो. हे पहा अशा पद्धतीची बाही सुद्धा आपली कटिंग झालेली आहे. दोन्ही सुद्धा बाह्या. हा शिल्लक राहिलेला कपडा आहे बघा. हे पहा अशा पद्धतीचा हा आपला शिल्लक राहिलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, पहा अशा पद्धतीची घडी घाला. हे पहा आता सर्वात आधी इकडे एक कपडा जॉईन करून घ्या. असा कपडा ठेवा आणि शिल्लक जो कपडा आहे ना, हे पहा इकडचं, तो अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घेतला तरी सुद्धा चालेल. आता इथे हे पहा अशा पद्धतीची मी घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. नंतर हे पहा ही बंद बाजू आहे, परत एकदा मी घडी करून घेते अशा पद्धतीने, जेणेकरून 2 क्रॉसपट्ट्या निघून जातील. आता ही क्रॉसपट्टी हे पहा अशा पद्धतीने ही बंद आहे. हे पहा अशा पद्धतीने परत एकदा दाखवते तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीचा हा कपडा आहे. हे पहा मी अशा पद्धतीची घडी केलेली आहे. परत त्याच्यावरती नंतर अशा पद्धतीने घडी करून घेतली. ही माझी बंद बाजू आहे खालची. त्या बाजूला माझी शिलाई सुद्धा नसते बघा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी. आता आहे असंच आपल्याला कट करायचं आहे. ह्याच्यामध्ये बदल करायचं नाही किंवा वाढून घ्यायचं नाहीये. आता इथं थोडासा आपला जॉईंट येतोय ह्या बाजूला, तो आपण शिलाईच्या वेळेस तो जॉईंट तुम्ही सुद्धा आला असा तर शिलाईच्या वेळेस तो जॉईंट देऊन घ्यायचा आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने कटिंग करून झालं. आता मी दाखवते तुम्हाला. थोडासा आपला जॉईंट येणार आहे इथे, तर ह्या कापडाचा आपण जॉईंट सुद्धा इथे देऊन घेऊ शकतो. शिल्लक राहिलेला कापडाचा आधी जॉईंट देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने जॉईंट देऊन घ्या. हे पहा हा कपडा आहे ना, हे पहा इथे आधी पूर्ण शिलाई मारा आणि हा अशा पद्धतीने ठेवा आणि इथे एक दाबटीप टाका, म्हणजे ते पूर्ण व्यवस्थित बरोबर होऊन जातं. हे पहा हे 2 बाजूच्या 2 निघाल्या. हे पहा अशा पद्धतीच्या. हे पहा या अशा पद्धतीच्या दोन्ही बाजूंच्या 2 निघाल्या. आता हे मधून मी कट करते ठेवते कशा पद्धतीने ते पण दाखवते मी तुम्हाला. या अर्धा इंच आपण खालच्या बाजूला शिलाईमध्ये पकडलेलं आहे बघा. तेच शिलाई होऊन बरोबर ते आपल्याला पाहिजे हवी असेल ना तेवढी ती होऊन जाते. हे पाहि आतमध्ये हे पहा अशा पद्धतीने आतमध्ये जाते ती. वरचा अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं ना, हे आपल्याला पाहिजे तेवढी मग ती तयार होऊन जाते. हे पहा अशा पद्धतीने. 4 टक्स ब्लाऊज हा आपला कटिंग करून व्यवस्थित तयार झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याची शिलाई बघायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.